नमस्कार मंडळी, मी प्रियांका। आज मी बनवणार आहे रक्षाबंधन स्पेशल रसगुल्ले। चला तर मग सुरुवात करूया। रसगुल्ले बनवण्यासाठी एका भांड्यात मी 1 लिटर दूध घेतले आणि ते उकळून घेतले। दूध उकळल्यानंतर त्यात मी एका लिंबाचा रस घातला। रस घालून दूध व्यवस्थित फाटून घेतले। दूध फाटल्यानंतर ते फाटलेले दूध मी एका स्वच्छ कपड्यावर गाळून घेतले। व ते 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले। असे स्वच्छ धुतल्यावर त्यातील लिंबाचा वास आणि आंबटपणा निघून जातो। मग ते तयार झालेलं पनीर कपड्यात घट्ट गुंडाळून व्यवस्थित पिळून घेतलं। नंतर त्यावर वजन ठेवून राहिलेलं पाणी काढून घेतलं। सर्व पाणी काढून असा घट्ट पनीरचा गोळा तयार करून घेतला। आता हा गोळा एका पसरट ताटात घेऊन हाताने व्यवस्थित 10 मिनिटं मळून घेतला। व्यवस्थित मळून घेऊन असा मऊसूत पनीरचा गोळा तयार केला। एका दुसऱ्या पातेल्यात 5 वाटी पाणी ओतून घेतलं आणि पाण्यात 2 वाटी साखर घातली। आणि पाक तयार करण्यासाठी उकळत ठेवला। पाक उकळल्यानंतर थोडा थंड करण्यासाठी बाजूला काढून ठेवला। आता पनीरचे लहान लहान गोळे बनवून घेतले आणि ते उकळत्या पाकात सोडले। सुरुवातीला उघडे ठेवून 7-8 मिनिटं शिजवून घेतले। नंतर पुन्हा झाकण लावून 5 मिनिटं शिजवले। झाकण काढल्यानंतर परत 2 मिनिटं शिजवले। पाकातील गोळे व्यवस्थित फुगल्यानंतर बाजूला ठेवलेल्या थंड पाकात काढून घेतले। उकळत्या पाकात जास्त वेळ गोळे ठेवायचे नाहीत, लगेच काढून थंड पाकात टाकायचे। अशा प्रकारे मऊसूत रसगुल्ले तयार झालेले आहेत। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।